अरे वाह, पिकनिक की तैयारी। अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा। ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है। तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से। नमस्कार। यावेळेला AHN न्यूजची टीम संविधान चौकामध्ये, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गुटातर्फे आज या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या रास्त मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। आणि यावेळेला दस्तूरको सलीलदादा देशमुख सुद्धा आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांना पण विचारूया। सलीलदादा, ज्या पद्धतीचं आज हे जे निषेध आंदोलन करण्यात येत आहे हे किती महत्त्वपूर्ण आहे? या महाराष्ट्रामध्ये ही जी योजना बनवली गेली कामगार विभागाने आणि त्याच्यासाठी एक महामंडळ बनवलं। या महामंडळ बनवल्यानंतर जो काही सेस जमा होतो तो सेस या ठिकाणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून त्यांच्या कामगारांसाठी व कामगारांच्या परिवारासाठी ही योजना असतील आणि हे शिष्यवृत्ती असतील, हे घरकुल असतील, या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी आहे। पण आज दुर्दैव महाराष्ट्राचं आज दुर्दैव आहे की आज फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या माध्यमातून हे चुकीच्या रीतीने अनधिकृतरित्या राबवण्यात येऊन राहिलं। सत्ताधारी आमदार 3-3 वेळा पत्र देतात, त्यांचे शिबिरे घेतले जात नाही, त्यांना तिथं पेट्या दिले जात नाही, म्हणजे जे सुरक्षा पेटी म्हणतो त्याला ती दिली जात नाही। त्या ठिकाणी एक संसार किट म्हणून होतं ज्याच्यामध्ये महिलांना भांडे भेटतात, आमच्या कामगार परिवाराच्या महिलांना ते भांडे जाणीवपूर्वक दिले जात नाही। याच्या व्यतिरिक्त आमच्या ठिकाणी तुम्ही पाहाल युवती पण आल्या, या युवतींना शिष्यवृत्ती भेटत नाही। आमच्या कार्यालयामध्ये वारंवार ते युवती येतात की आम्हाला शिष्यवृत्ती, जाणीवपूर्वक हे शिष्यवृत्ती थांबवली जाते, जाणीवपूर्वक घरकुल थांबवले जातात। हे काही 21 योजना जे आहे हे कुठल्याही एका पक्षाचे नाही आहे, हे पूर्ण महाराष्ट्राचे। आणि जर का यांना विचार पडला असेल तर तुम्हाला मी सांगतो, जर का यांना विचार पडला असेल सांगतो, जेव्हा महाविकास आघाडीची नाही, जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती तेव्हा शरद पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आताचे मंत्री तेव्हा मंत्री होते का हसन मुश्रीफ, ते कामगार मंत्री होते, त्यावेळेस ही योजना बनवली होती। त्याचा पूर्ण श्रेय या योजना बनवण्याचा, हा पूर्ण श्रेय या योजना बनवण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यावेळेच्या सरकारला आहे। आणि त्या ठिकाणी ही योजना सगळ्यांच्या हक्काची आहे, कोणाच्या बापाची नाही आहे। एवढंच नाही तर चोरून कोणाच्या कार्यालयातून पाहिजे सगळे पुरावे तुम्हाला देतो, चोरून पास दिले जातात, चोरून गाड्या नेले जातात। आणि अशा पद्धतीने चोरून या ठिकाणी कामगारच्या नावावर दुसऱ्या लोकांना लाभ दिले जातात। दुसऱ्यांना लाभ द्यायला आम्हाला काही हरकत नाही आहे, तुम्ही लाभ द्या, पण जो नियमात बसत असेल त्याला दिला पाहिजे। आणि जे सरसकट यांना दिला पाहिजे, मग तो नांदेडचा असेल, मग तो सावनेरचा असेल, मग तो उमरेडचा असेल, तो पश्चिम नागपूरचा असेल की कुठलाही। आज दुर्दैव आहे आपल्या नागपूरचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्दैवाने असं काम चालू आहे आणि असा भ्रष्टाचार चालू, हे दुर्दैव आहे। आणि याची कुठेतरी पोलखोल झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही कोर्टात सुद्धा गेलो आहे। अरे वाह, पिकनिक की तैयारी। अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा। ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है। तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से। सलीलदादा, ज्या पद्धतीने आज निषेध आंदोलन करतात, काय तुम्हाला खरंच वाटते की या माध्यमातून न्याय मिळेल की समोरची तुमची अजून रणनीती काय राहील? या सरकारला जागवणं आमचं काम आहे। तुम्ही लोकांनी आम्हाला साथ दिला पाहिजे आणि यांच्या भरोश्यावर आम्ही बसणार नाही।
आम्ही स्वतः कोर्टामध्ये पहिल्या दिवशी पिटिशन दाखल केली आहे. येत्या 2 दिवसामध्ये त्या गोष्टीचा निकाल आहे आणि ते निकाल झाल्यानंतर कोर्टाचा ऑर्डर घेऊन यांच्या तोंडावर मारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमच्या हक्काचं साहित्य, हक्काची योजना, हक्काचे घरकुल, हक्काची शिष्यवृत्ती यांच्या छाताडावर बसून घेतल्याशिवाय राहणार नाही. तर आपण होते संविधान चौकातून सलील दादा देशमुख ज्यांनी असं सांगितलं आहे की आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम घेण्यात येत आहे सरकारला कुठेतरी जागवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सरकारला जागवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सरकारने ऐकलं तर ठीक आहे, नाही जर ऐकलं तर पुढची रणनीती काय राहील या संदर्भामध्ये विचारलं तर कोर्टाचा जो आदेश असेल तो त्यांच्या तोंडात फेकून मारू. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीचं आज कामगारांना घेऊन जी एक खेळी करत आहे ती कुठेतरी थांबवावी आणि सर्व कामगारांना न्याय मिळावा. कारण कुठलाही कामगार जो आहे हा कुणा एका पक्षाचा नाही तर सर्व कामगार हे सर्व पक्षाचे असतात. कामगारांच्या हितार्थ काम केलं पाहिजे असं सलील देशमुख यांचं म्हणणं आहे. नागपूरच्या संविधान चौकातून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, AHN न्यूज.